नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत करते। दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया। कोल्हापुरातील चंदगड नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मध्यस्थी करत आज गडहिंग्लज येथे राजश्री शाहू विकास आघाडीची केली घोषणा। फलटण नगरपालिका निवडणुकीत दोन नाईक निंबाळकर घराण्यांची अस्तित्वाची लढाई। राजे गट विरुद्ध खासदार गट भिडणार। 27 जागांसाठी होणार चुरशीची लढत। माण तालुक्यातील मलवडीची म्हैस राधाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद। 83.8 सेमी उंचीसह राधा ठरली जगातील सर्वात लहान उंचीची म्हैस। पोराटे कुटुंबावर कौतुकाचा वर्षाव। कुस्ती पंढरीतील ऐतिहासिक शाहू खासबाग मैदानाची दुरावस्था। कोल्हापूरकर पैलवानांचे महापालिका प्रशासनाविरोधात आंदोलन। बांधकामातील दिरंगाईमुळे संताप, तर पैलवानांच्या आखाड्यात प्रतिमा पूजन करत महापालिकेला दिला सज्जड इशारा। बीड जिल्ह्यात रुग्णालय परिसरात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत 21 कोटी रुपये खर्चून बांधलेली 100 खाटांची माता व बाल संगोपन इमारत धुळकात, तर गर्भवती महिलांना ताटकळत उभं राहण्याची वेळ। सामाजिक कार्यकर्त्यांकडून शल्य चिकित्सकांना तक्रार। भंडारा, साकोली, तुमसर, पवनी नगरपालिका निवडणूक प्रक्रिया सुरू। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात। वहदत इस्लामी हिंद यवतमाळच्या वतीने आर्णी तालुक्यातील उमरी पठार येथे संत दौलाजी महाराज वृद्धाश्रमात एका भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन। वृद्धाश्रमातील सुमारे 150 वृद्धांना विनामूल्य आरोग्य तपासणी, औषध वितरण आणि भोजन व्यवस्था। रुपाली ठोंबरेवरील कारवाई योग्यच, ठोंबरेंनी सोशल मीडियाचा हत्यार म्हणून वापर केला। माधवी खंडाळकर यांनी राष्ट्रवादीच्या निर्णयाचं केलं समर्थन। जालन्यात गोबरवाही पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार। आर्म्स अटॅकच्या आरोपीला पोलीस ठाण्यात व्हीआयपी ट्रीटमेंट। जप्त केलेली पिस्तूल हाताळतानाचा व्हिडिओ झाला व्हायरल। बोपोडी जमीन प्रकरणी गैरसमजुतीतून माझ्यावर गुन्हा। बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका केली स्पष्ट। रुपाली चाकणकर यांच्यावरील टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने रुपाली ठोंबरे पाटील यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितलं, तर मोठी कारवाई करत आता प्रवक्तेपदावरून त्यांची उचलबांगडी देखील करण्यात आली आहे। शासनाने ठरवलेला हमीभाव मिळतोय की नाही हे तपासण्यासाठी यवतमाळमधील प्रत्येक खरेदी केंद्रांवर दक्षता पथकं तैनात। शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी शासनाचा निर्णय। जिल्हा आणि तालुका स्तरावर पथकं करणार अनियमितता दूर। खड्ड्यांमुळे मृत्यू झाला, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत भरपाईचा दावा। पुणे जिल्हा विधी सेवा सचिव सोनल पाटील यांची माहिती। जालना वैद्यकीय महाविद्यालयात आता 35 जागांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू। 11 विविध शाखांमध्ये अभ्यासक्रमाला एसेन्शियलिटी सर्टिफिकेट मंजूर। एनएमसीच्या मान्यतेकडे आता लक्ष। जमीन खरेदी प्रकरणातील चौकशीतून सत्य बाहेर येईल। पार्थ पवार यांनी या प्रकरणी एकही रुपयाचा व्यवहार केलेला नाही। अजित पवारांची माहिती। पाकिस्तानचे झेंडे नाचवीण यांच्याकडून हिंदुत्ववादीची शिकवण। सोयीने हिंदुत्ववादी आठवणाऱ्यांना ओळखून एक दिलाने त्यांचा मुकाबला करणं आता आवश्यक आहे, एकनाथ शिंदे यांचं विधान। जगभरातील कंपन्यांची आता पुण्याकडे धाव। देशात जीसीसीसह कार्यालयीन जागेच्या मागणीत सर्वाधिक वाढ। आजपासून नगरपरिषद नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात। बारामतीत देखील अनेक जण इच्छुक। यंदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला कार्तिकी यात्रेस भरघोस उत्पन्न। वारकऱ्यांकडून 5 कोटी 18 लाखाचं दान। मिळालेल्या दानातून भाविकांना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न। प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत यांची माहिती। आणि आदिवासी जनजाती समाज हिंदू संस्कृतीचा पुरातन वारसदार। चोपडा येथील चेतना परिषद प्रकाश गेडाम यांचं प्रतिपादन। या बातमीसह आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज अनकट।